झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता एक नजर बॉलिवूडच्या टॉप 5 न्यूजवर आमच्या स्पॉट 5 या सेगमेंटमधून. करण जोहर आणि शाहरुख खान आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत नव्या प्रोजेक्टमधून. आणि हे प्रोजेक्ट असणारे एक शॉर्ट फिल्म. होय, शाहरुख चक्क एका लघुपटात काम करणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीच्या शतकपूर्तीनिमित्त हा लघुपट तयार करण्यात येणार आहे. या लघुपटाबरोबरच बॉलिवूडचे आणखी दिग्दर्शकही आपापल्या लघुपटातून भारतीय सिनेमाला ट्रिब्यूट देणार आहेत. शाहरुख बरोबरच कतरीना आणि रणबीरही या लघुपटात दिसतील अशी आशा आहे. तेव्हा पाहूयात आता बॉलिवूडचे हे सुपरस्टार्स मिळून चित्रपट सृष्टीच्या शतकपूर्तीनिमित्त प्रेक्षकांना काय सरप्राईज देत आहेत ते. खिलाडी 786 हा सिनेमा घेऊन अक्षय कुमार पुन्हा आपल्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये खिलाडीचं बिरुद मिळवणाऱ्या अक्षयनं बऱ्याच दिवसापासून आपल्या खिलाडीच्या इमेजला रामराम केला होता. आणि आता मात्र 12 वर्षांनंतर अक्षय हे खिलाडी बिरुद परत मिळवतोय खिलाडी 786 या सिनेमातून. खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, सबसे बडा खिलाडी, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, खिलाडी 420, इंटरनॅशनल खिलाडी ही खिलाडी सिनेमांची सिरीजच काही वर्ष मागे पडली होती. अर्थातच खिलाडी 786 या सिनेमाच्या नावाप्रमाणे अक्षय आपल्या पूर्वीच्या अंदाजात स्टंट्स आणि फायटिंग सिक्वेन्सेस करताना दिसणार आहे. आमिर खानसह झळकण्याचा मान आता अनुष्का शर्मालाही मिळणार आहे. धूम नंतर आमिर करत असलेल्या राजकुमार हिरानीच्या पीके या सिनेमासाठी आमिर बरोबर अनुष्काची निवड झाली आहे. त्यामुळे अनुष्का सध्या 7वें आसमान पर आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट सह काम करण्याची सुवर्ण संधीच तिला मिळाली आहे. त्यामुळे आता शाहरुख खान नंतर बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट खान सह झळकण्याचं तिचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र आमिरसह सिनेमा करायचा म्हणजे अनुष्कालाही कंबर कसावीच लागेल. पाहुयात मिस्टर परफेक्शनिस्ट आणि अनुष्काची भट्टी कशी जुळून येते. हॅपी न्यू इयर या फराह खानच्या सिनेमात शाहरुख खान सोबत कोण झळकणार यासाठी बॉलिवूडमधल्या बऱ्याच नावांची चर्चा सुरू होती. मात्र आता हा रोल इशकजादेची परिणीती चोप्रा पटकावणार आहे असंच दिसतंय. डिसेंबरपर्यंत या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच परिणीतीही किंग खान सोबत झळकण्याची आशा बाळगून आहे. इशकजादे मधल्या तिच्या भूमिकेमुळेच फराह खान प्रभावित झाली आहे आणि म्हणूनच तिनं आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी या न्यू कमरचा विचार करण्याचं ठरवलंय. सो परिणीती, होप फॉर द बेस्ट. इंग्लिश सिनेमानं देशातच नाही तर परदेशातही उत्तम कलेक्शन केल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितलंय. दरम्यान श्रीदेवीनं आपल्या चाहत्यांना याबाबत धन्यवाद देतानाच इंग्लिश हा सिनेमा माझ्यासाठी खूपच खास होता. मी पहिल्यांदाच एका लेडी डायरेक्टर बरोबर काम केलंय. गौरी एक उत्तम दिग्दर्शिका आहे आणि हे तिनं सिद्ध केलंय असं सांगितलं. शिवाय ती प्रोफेशनल आणि शिस्तबद्ध आहे. त्यामुळे मला या सिनेमात काम करायला आणखी मजा आली असंही श्रीदेवीनं सांगितलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.